इयत्ता दुसरी, विषय मराठी, घटक आमचे घर, पेज क्रमांक 8 आणि 9. मुलांनो, आमचे घर या पाठामध्ये तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत. त्या प्रत्येक वाक्यामध्ये चित्र देखील आहे. ते चित्र ओळखायचे, त्याचं नाव तुम्हाला सांगायचे आणि ते नाव वाक्यामध्ये लिहून ते वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचं देखील आहे. आता पहा, या ठिकाणी पहिलं वाक्य दिलेलं आहे. यामध्ये एक चित्र देखील आहे. ओळखता येईल तुला हे चित्र? हो. बर, काय नाव आहे बरं या चित्राचं? घर. अगदी बरोबर. आता पहा, हे वाक्य तुला कसं लिहायचे? हे आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, आजी आजोबा व मी राहते. या ठिकाणी घर या चित्राऐवजी घर हा शब्द लिहिलेला आहे. समजलं तुला? हो. आता दुसरं वाक्य पाहूया. या वाक्यात देखील एक चित्र दिलेलं आहे. ओळखता येईल तुला हे चित्र? हो. कशाचं बरं आहे? लॅपटॉपचं. अगदी बरोबर. आता हेच वाक्य आपण कसं लिहायचं ते पाहूया. आई घरी लॅपटॉपवर काम करते. अशा पद्धतीने लॅपटॉप या चित्राऐवजी शब्द वापरून हे वाक्य लिहायचं. समजलं ना मग तुला? हो. आता आपण तिसरं वाक्य पाहूया. या वाक्यात तर 2 चित्र आलेली आहेत. सांगता येतील तुला? हो. सांग बरं पाहू. या वाक्यात पहिलं चित्र सायकलचं आहे व दुसरं औषधांचं आहे. अगदी बरोबर. आता या चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य कसं लिहायचं ते पहा. मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषध आणते. या वाक्यात सायकल चित्राऐवजी सायकल शब्द वापरलाय आणि औषधांच्या चित्राऐवजी औषध हा शब्द वापरलाय. समजलं तुला? हो. मग आता या चौथ्या वाक्यातील चित्रांची नावे सांग बरं. झेंडू आणि तोरण. अगदी बरोबर. आता आपण या चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य लिहूया. हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणा दिवशी दारावर तोरण लावतात. या ठिकाणी चित्रांऐवजी शब्द वापरलेला आहे. आता 5व्या वाक्यातील चित्राचं नाव सांग बरं. दरवाजा. बरोबर. आता चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य लिहूया. दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते. या वाक्यात दरवाजा या चित्राऐवजी दरवाजा हा शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. समजलं तुला? हो. 6व्या वाक्यामध्ये चित्र कशाचं आहे बरं? बॅगचं. अगदी बरोबर. आता आपण चित्राऐवजी बॅग हा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहूया. ही माझी बॅग आहे. बॅगेत वही पेन आहे. या ठिकाणी बॅग या चित्राऐवजी बॅग हा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहिलेले आहे. आता आपण 7वं वाक्य पाहूया. या वाक्यामध्ये सुद्धा 2 चित्र आलेली आहेत. ओळखता येतील तुला ही चित्र? हो. सांग बरं मग. 2 ताटे आणि जेवायला बसलेली मुले. बरोबर. आता आपण वाक्य पुन्हा लिहूया. दादाने 2 ताटे मांडली. दोघे इथे जेवायला बसलो. या वाक्यात चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. समजलं ना मग मुलांना तुम्हाला? हो. आता 8व्या वाक्यातील चित्रांची नावे सांग बरं. ढग आणि मोर. बरोबर. आता आपण चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य लिहूया. दादाने पाहिले आकाशात ढग आले. टेकडीवर मोर तुटरी नाचू लागला. आता 9व्या वाक्यात कोणती बरं 2 चित्र आलेली आहेत? ऊस आणि फणस. बरोबर. आता या चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य पहा कसं लिहायचं. ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. या वाक्यात ऊस आणि फणस या चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. मुलांनो, 10व्या वाक्यामध्ये भाजीचे चित्र आहे. आता पहा चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य कसं लिहिलंय.
आई भाकरी करते, शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते. मुलांनो, 11 आणि 12 नंबरचे वाक्य तुम्हाला आता स्वतःला घरी सोडवायचे. सोडवता येईल ना? हो. ठीक आहे. नक्की सोडवा, लिहा आणि वाचा. धन्यवाद.